आपण जर संत तुकारामांना जर वाचलं तर या सर्व बाबींची आपल्याला त्यांच्या अभंगामधून निश्चितच उकल होते। आज 22 एप्रिल 2025 आजचा हा दिवस संपूर्ण पृथ्वीवर जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं औचित्यच मुळात असं आहे की जेणेकरून दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे हवामानाचे बदल होत आहेत। हे बदल होण्याची कारण कोणती, त्या कारणांची कारणमीमांसा ही कारण या ठिकाणी शोधणं यासाठी 22 एप्रिल 1970 अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात प्रथमतः पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला। हा दिवस साजरा करण्यामागे सगळ्यात मोठी भूमिका होती ती गेलार्ड नेल्सन यांची। त्यावेळेस ते अमेरिकन संसदेमध्ये सिनेट या सभागृहावर निवडून आलेले होते। त्या काळात त्यांनी अमेरिकेमध्ये 2 कोटी लोकांना एकत्र करून अमेरिकन गव्हर्नमेंटवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। जवळपास 2 कोटी अमेरिकन सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आपल्या पृथ्वीचं जे पर्यावरणीय संतुलन जे ढासळलंय त्यासाठी त्यांनी संसदेवर या ठिकाणी राजकीय दबाव आणला। या मागची महत्वाची भूमिका हीच होती की दिवसेंदिवस पृथ्वीचं जे संतुलन ढासळतंय त्या मागची कारणं कोणती, तर त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे निर्वनीकरण, वृक्षतोड। त्यासाठी संपूर्ण अमेरिकेमध्ये ही मोहीम त्यांनी सुरू केली आणि कालांतराने ही मोहीम जगभर पसरली। आज संयुक्त राष्ट्रांचे 193 सभासद राष्ट्र जे आहेत त्या सभासद राष्ट्रांमध्ये ही मोहीम मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर राबवली जाते। वसुंधरा दिवस, ज्याला आपण अर्थ डे, वसुंधरा दिन असं म्हणतो, आजच्या या 2025चं वसुंधरा दिनाचं जे थीम आहे ते थीम आहे अवर पॉवर अवर प्लॅनेट, आमची शक्ती आमचा ग्रह। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सूर्यकुलामध्ये एकूण 8 ग्रह आहेत। या 8 ग्रहांपैकी एक ग्रह असा आहे की ज्या ग्रहावर फक्त मनुष्य वस्ती आहे आणि या मनुष्य वस्तीमुळे हा ग्रह आज धोक्यातही आलेला आहे। कारण मानवी मनाचं प्रदूषण इतकं झालंय, जोपर्यंत मानवी मनाचं प्रदूषण कमी होत नाही, तुम्ही कितीही उपाययोजना या ठिकाणी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी जर केल्या तरी पृथ्वीवरचं प्रदूषण कमी होणार नाही। आज जगामध्ये जे विकसित राष्ट्र आहेत, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, युरोपियन खंडामधली छोटी छोटी राष्ट्र असतील, जर्मनी असेल, स्वीडन असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, USA, अमेरिका संघराज्य असेल, साऊथ आफ्रिका असेल, यासारखी जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांनी जो फार मोठा विकास करून ठेवलेला आहे त्यामध्ये कार्बनचं जे इमिशन आहे, कार्बन डायऑक्साईड याचं फार मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर उत्सर्जन होत आहे। मुळातच पृथ्वीची एक नैसर्गिक शक्ती आहे की वातावरणात किंवा या वातावरणामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हा आपोआप पृथ्वी स्वतः त्या ठिकाणी कमी करत चालते। परंतु याचं उत्सर्जनाचं प्रमाण इतकं भयानक आहे की ती तरी काय किती साठवण ती स्वतःच्या पोटामध्ये आणि ती साठवू शकत नाही, म्हणून जागतिक तापमानात वाढ झाली आणि या जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे आपल्याला पर्यावरणावर त्याचे दृश्य परिणाम जाणवताना आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये ओझोनचा थर कमी होणे, आपल्या या भूपृष्ठापासून सीतांबर या थरामध्ये 50 किलोमीटर उंचीवर हा जो सीतांबर नावाचा स्ट्रॅटोस्फिअर नावाचा हा जो वातावरणीय थर आहे, हा वातावरणीय थराला अंटार्क्टिका खंडावर फार मोठं भगदाड पडलेलं आहे आणि छिद्र पडलेलं आहे। जवळपास उत्तर अमेरिका खंड, खिडकीतून एखादी वस्तू जशी आपण सहज फेकून देऊ तशा पद्धतीने हा उत्तर अमेरिका खंड आपण या विवरामधून या खड्ड्यामधून सहज फेकून देऊ शकतो। म्हणजे तुम्ही कल्पना करा की सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणं आहेत ती जर पृथ्वीवर